अनेकदा असं होतं ना की आपण खूप मेहनत करून डेटा सादर करतो, पण आपला मुद्दा लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. असं वाटतं की आपलं बोलणं कोणी ऐकतच नाहीये. जर तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर थांबा, काळजीचं काही कारण नाही, कारण आज आपण नक्की याच गोष्टीवर उपाय शोधणार आहोत. बघा, हा अनुभव जवळपास प्रत्येकालाच येतो. आपण खूप मेहनत घेतो, डेटा गोळा करतो, छान छान चार्ट्स बनवतो, पण प्रेझेंटेशन संपल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह दिसतं. असं का होतं? चला, याचं मूळ कारण काय आहे ते शोधून काढूया. हे एक वाक्य आहे ना, ते या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. आकडे हे फक्त आकडे असतात, ते स्वतःहून काहीच सांगत नाहीत. त्यांना अर्थ देणं, त्यांना एखाद्या कथेत बांधणं हे आपलं काम आहे. आणि तेच आपण आज बघणार आहोत की हे नक्की कसं करायचं. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या नियमापासून. आणि येथेच बहुतेकदा आपली एक मोठी चूक होते. काय करतो आपण? थेट एक्सेल किंवा गुगल शीट्स उघडतो आणि छाड बनवायला लागतो, बरोबर? पण खरं सांगायचं तर एका प्रभावी डेटा स्टोरीची सुरुवात कुठल्याही टूलने नाही, तर ती होते एका अगदी स्पष्ट संदेशाने. ही मानसिकता बदलणं खरंच खूप महत्वाचं आहे. आपलं काम म्हणजे डेटा डंप करणं नाही. आपलं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित असायला हवं, तो एक महत्वाचा संदेश जो आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी फक्त त्याला मदत करणाऱ्या असल्या पाहिजेत, बस. म्हणून कोणताही चार्ट बनवायच्या आधी फक्त एक क्षण थांबा आणि हे 2 प्रश्न स्वतःला विचारा. पहिला, या सगळ्या डेटामधून निघणारा निष्कर्ष एका वाक्यात काय आहे? आणि दुसरा, हे बघून समोरच्या व्यक्तीला कोणता निर्णय घ्यायला मदत होणार आहे? विश्वास ठेवा, एकदा काही उत्तरं मिळाली ना की तुमचा अर्धा वेळ आणि अर्धी मेहनत वाचलीच म्हणून समजा. बरं, एकदा आपला संदेश निश्चित झाला की मग आपण डिझाईनकडे वळू शकतो. आणि इथे आपलं ध्येय काय आहे? तर असं डिझाईन तयार करणं जे पाहता क्षणीच कळेल. यालाच इन्स्टंट क्लॅरिटी म्हणतात. जरा डावीकडचा गोंधळ आणि उजवीकडची स्पष्टता यातला फरक बघा. डावीकडे कसं आहे? अनावश्यक रंग, ते 3D इफेक्ट्स, जाड रेषा, या सगळ्यामुळे आपलं लक्ष विचलित होतं. याच्या अगदी उलट उजवीकडचे डिझाईन बघा, किती स्वच्छ आणि साधा आहे, आपला संदेश थेट पोहोचवणारा. हे 3 अगदी सोपे नियम आहेत जे कोणीही वापरू शकतं. आपल्या चार्टमधून सगळी अनावश्यक सजावट काढून टाका. डेटाला मोकळा श्वास घेण्यासाठी जागा द्या. आणि हो, डेटाला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पॅटर्न अगदी लगेच नजरेत भरतो. आणि या सगळ्या स्वच्छ डिझाईनमधलं सगळ्यात प्रभावी तंत्र कोणतं असेल तर ते आहे फक्त एक गोष्ट वापरणं. तो एक म्हणजे काय? तर तो आहे एक हायलाइट रंग. विचार करा, जेव्हा बाकी सगळ्या गोष्टी फिकट रंगात असतात आणि फक्त एकच गोष्ट ठळक रंगात दाखवली जाते, तेव्हा काय होतं? आपलं लक्ष थेट तिथे जातं, जणू काही त्यावर कोणीतरी स्पॉटलाईट टाकला आहे. आणि यामुळे आपला संदेश काही क्षणात पोहोचतो. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आपण हे तर पाहिलं की डिझाईन स्वच्छ कसं करायचं, पण आता या स्वच्छ डिझाईनला एका आकर्षक कथेत कसं गुंफायचं ते बघूया. कारण फक्त सुंदर डिझाईन पुरेसं नाही, त्याला एका चांगल्या कथेची जोडीही हवी. आता चार्टच्या शीर्षकाकडे म्हणजे त्याच्या टायटलकडे लक्ष द्या. बघा, तिमाहीनुसार विक्री असं जर शीर्षक असेल तर ते काय करतं? फक्त माहिती देतं. म्हणजे ठीक आहे, काहीतरी आकडे आहेत. पण जर शीर्षक असं असेल की तिसऱ्या तिमाहीत विक्री 18% घसरली तर काय होतं? हे थेट निष्कर्ष सांगता. हे बघितल्या मनात प्रश्न येतो की अरेच्छा, असं का झालं? आणि बरोबर इथेच आपल्या कथेची सुरुवात होते. नुसतं 20% वाढ झाली असं सांगणं खरं तर अर्धवट माहिती देण्यासारखं आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत आहे का? की आपलं जे लक्ष होतं त्याच्या तुलनेत आहे? किंवा बाजारातले आपले स्पर्धक कुठे आहेत? जोपर्यंत आपण हा संदर्भ देत नाही तोपर्यंत त्या आकड्यांना खरं वजनच येत नाही. कुठलंही डेटा प्रेझेंटेशन असो, त्याला या सोप्या 3 भागांच्या रचनेत बसवता येतं. अगदी सोपं आहे. सुरुवातीला समस्या काय आहे किंवा पार्श्वभूमी काय आहे ते सांगा. मग तुमचा डेटा नक्की काय नवीन गोष्ट सांगतोय ते मांडा. आणि सगळ्यात शेवटी या माहितीच्या आधारे आपण कोणती कृती करायला हवी हे स्पष्टपणे सांगा. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण गोष्टी सोप्या करून सांगतो तेव्हा लोकांचा आपल्यावरचा विश्वास वाढतो. याउलट जर आपण खूप गोंधळात टाकणारे चार्ट्स दाखवले तर त्याचे 2च अर्थ निघतात. एक, की सादर करणाऱ्या व्यक्तीलाच नीट समजलेला नाहीये, किंवा 2, की ती व्यक्ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच साधेपणा हा विश्वासार्हतेचा पाया आहे. आत्तापर्यंत आपण संदेश, डिझाईन आणि कथेबद्दल बोललो. आता या सगळ्या गोष्टींना एकत्र आणून आपल्या अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रित करूया. आणि ते ध्येय आहे कृतीला चालना देणं. प्रत्येक चार्टनंतर
प्रत्येक स्लाइड नंतर स्वतःला हा एक प्रश्न विचारा, मग काय? म्हणजे सो व्हॉट? या डेटाचा अर्थ काय आणि या माहितीच्या आधारावर पुढचं पाऊल काय असलं पाहिजे? जर या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर तो चार्ट कदाचित तिथे असण्याची गरजच नाहीये. आपल्या कामाचं खरं यश यात आहे की आपली डेटा स्टोरी काहीतरी ठोस बदल घडवून आणते की नाही. ती फक्त माहितीचा एक स्रोत नाही, तर बदलासाठी एक महत्त्वाचं साधन बनली पाहिजे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणताही चार्ट बनवाल तेव्हा हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा, कारण डेटाचा खरा उद्देश फक्त माहिती देणं नाही, तर योग्य निर्णय घेण्यासाठी समोरच्याला सक्षम करणं हा आहे.